नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या राजकीय बुलेटिन मध्ये मी अनिता काळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर प्रेक्षक हो, आज राजकीय घडामोडींमध्ये काय विशेष घडलं, चला एक नजर टाकूया। नुकतंच विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाला आणि निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे, मतदानाचा निकाल हा चुकीचा आहे, ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे राज्यात वेगळाच निकाल लागला, निवडणूक आयोगही याला जबाबदार आहे, देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करत म्हातारा झालाय म्हणून मी डोळे झाक करायची का असा आरोप करत थोर समाजसेवक बाबा आढाव हे मागील 3 दिवसांपासून आत्मक्लेश उपोषणावर बसले आहेत। आज सकाळी शरद पवार हे बाबा आढाव यांना उपोषणस्थळी भेटायला गेले आणि त्यांच्या मागण्या आणि आरोपही त्यांनी ऐकून घेतले। उपोषणाची हेडलाईन बातमी छापली त्या कुटुंबातल्या दोन्ही लाडक्या बहिणी निकष बदलतात। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले। पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे। तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले। महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली। त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे। आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत। मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या आता ती खाली 40 लाखाच्या आसपास। आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले। सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी। त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पुण्याला बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी त्यांना भेट दिली। त्यांचे महायुतीवर असणारे आरोपही त्यांनी ऐकून घेतलेत आणि त्या आरोपांचं खंडनही अजित पवार यांनी यावेळी केलं। लोकसभेच्या वेळी लागलेला निकाल हा आमचा पराभव आहे असं आम्ही मान्य केलं, कारण तो जनतेचा कौल होता। 5 महिन्यांनंतर विधानसभेत आम्ही जिंकलो, हा सुद्धा जनतेचा कौल आहे आणि तो सगळ्यांना मान्य का नाही। संध्याकाळी मतदानाची टक्केवारी वाढली, यात आमची काय चूक। काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित आहे तर काही सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत असे स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी महायुतीची बाजू मांडत पत्रकारांशी यावेळी बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी संवाद साधला। चर्चा तर करायला कुणाची ना नाही, काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो। बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएम ला दोष देता, आणि तसंच झालं। हे लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला। आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक हे सगळे आहे। म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे। पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक्रेटरी नाही मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं खरं काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल। आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे। पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आलाय, सुनील 3000 मतांनी पडला, मग त्यांनी म्हणायचं का
तिथं ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. त्यानंतर दुपारच्या सुमारास शिवसेना उबाटा गटाचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांनी पुण्याला बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. आता सत्यमेव ऐवजी सत्तामेव जयते हे सुरू झालंय. निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झालाय. मतदान कुठे जातं हे माहीत होण्याचा अधिकार मतदाराकडून काढून घेतलाय, असे गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलत असताना महायुतीवर लावत बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन केलं. बाबा, आता तुम्ही आत्मक्लेश करून घेऊ नका आणि हे उपोषण इथेच थांबवा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना केली. त्यानंतर ठाकरे यांनी बाबांचे उपोषणही सोडवले. आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे, केलंच आंदोलन, पुढे काय? तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर हे आंदोलन नेलं पाहिजे. पूर्ण राज्यभर बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा, सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका, मी मनापासून विनंती करतोय. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं, अशी मी हे काही ठरवून आलेलो नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. भारतीय संविधान जिंदाबाद 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 बॅलेट पेपरवर मतदान ही प्रणाली कालबाह्य झाली असं म्हणत ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेण्याच्या प्रणालीची सुरुवात काँग्रेस सरकारनेच भारतात केली. आता मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येतोय. काँग्रेसचे भाई जगताप भाजपच्या नेत्यांची मिमिक्री करून त्यांचे ईव्हीएम मशीनवरील आरोप कसा खोटा आहे हे सिद्ध करण्यास सांगत आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील त्यांनी ताशेरे ओढत काँग्रेसची बाजू कणखर शब्दात मांडली. ऐकूयात काय म्हणतात भाई जगताप. बिल्कुल नहीं माफी मांगेगी, जरा भी नहीं माफी मांगेगी. चुनाव आयोग ये कैसे कह सकता है कि जो वीवीपैट है, जिस मशीन के बारे में ये आया है, डाउट पैदा हुआ है, चुनाव आयोग ऐसे कैसे कह सकता है कि वो इरेज करेंगे? तो हमारा तो इसका मतलब यही हुआ कि वो इनके प्रधानमंत्री हो या जो भी नेताओं के दबाव में आके अगर वो काम कर रहा है तो बिल्कुल मेरा कहना सही है और बिल्कुल हम माफी नहीं मांगेंगे. चुनाव आयोग क्या आसमान से आया क्या? इस देश का लोकतंत्र ज्यादा पुख्ता करने के लिए, मजबूत करने के लिए चुनाव आयोग है. किसी की ये जी हुजूरी करने के लिए नहीं. ये जो जी हुजूरी कर रहे हैं इसके लिए हमने कहा, और मैं कायम हूं, मैं जो कह रहा हूं उसके ऊपर कायम हूं कि चुनाव आयोग को अपना काम जो टीएन सेशन ने किया वैसे काम करना चाहिए. आमदार केवलराम काळे यांचा ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने आमदार केवलराम काळे यांना कौल दिलाय. शबरी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून आमदारांचं स्वागत केलं. तर धारणी येथील पत्रकारांनी सुद्धा
शाल श्रीफळ भगवा शेला देऊन त्यांना अभिनंदन केलं. धारणी शहरामध्ये नवनियुक्त तसंच मेळघाटातील जनतेचे लाडके आमदार केवलराम काळे यांचं जागोजागी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं. यावेळी शबरी महामंडळ अधिकारी कर्मचारी तसंच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून आमदार केवलराम काळे यांचं जंगी स्वागत केलं. धारणी मराठी पत्रकार संघातर्फे स्वागत नवनियुक्त आमदार केवलराम काळे यांचं शाल श्रीफळ व भगवा शेला देऊन मोठ्या उत्साहाने धारणी येथील पत्रकारांनी केलं. यावेळी उपस्थित संदीप राऊत, दीपक मालवीय, पंकज लायदे, राजा पाटील, ज्ञानदेव येवले, आशिष राठोड, भारतीय जनता पक्षाचे श्याम गंगराडे, राहुल सोनवणे, आकाश मोडक, शेकडो कार्यकर्ते तसंच नागरिक यावेळी उपस्थित होते. मेळघाटचे नवनिर्वाचित आमदार केवलराम काळे यांनी पहिल्याच दिवसापासून मेळघाटातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काम सुरू केलं. जनता दरबार घेतला हे विशेष. तर प्रेक्षक हो, ह्या होत्या आजच्या राजकीय बुलेटिन. तुम्ही बघत आहात सिटी न्यूज. सर्व अपडेट बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा सिटी न्यूज चॅनलला. नमस्कार.